अथ श्री साई सच्चरित अध्याय 47. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. या संसाराचे कर्मसूत्र मोठे गहन आहे. सर्व आत्मे त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे जन्म घेतात आणि त्यांची मागच्या जन्मेची चांगली वाईट फळं भोगत राहतात. याच कारणासाठी कर्म देवाला अर्पण करून कर्मरहित व्हावं असं म्हटलेलं आहे. जो मनुष्य धन असूनही कंजूस, क्रूर, अधम असा असतो आणि इतरांचं अहित करतो, अशा लोकांचे जन्मोजन्मीचे फेरे तर कधीच चुकत नाहीत. ऋण, वैर, हत्या या गोष्टी अशा आहेत की त्या माणसाला जन्मोजन्मीच्या फेऱ्यात अडकवत राहतात आणि त्याच्या मुक्तीला बाधा ठरतात. याबद्दल साईबाबा आपल्या भक्तांना अनेकदा गोष्टी सांगत असत. त्याबद्दलची ही एक गोष्ट आहे. ते म्हणतात, एकदा सकाळी 8च्या सुमारला न्याहारी करून मी बाहेर पडलो. बाहेर नदी लागली. तेथे पाय धुवून बसलो. नदीला पूर आला होता. तीरावर लवाळी होती आणि त्यात एक पायवाट पण होती. काही झाडे व एक गाड्यांसाठीचा छोटा रस्ताही होता. तेथे बसलो असता तिथे एक वाटसरू आला. चिलीम भरायला मी तयारी करत होतो आणि चिलीम गाडीच्या ठिणग्या पाडून चिलीम पेटवली. वाटसरू जवळ आला आणि नमस्कार करून बसला. त्याचे घर जवळच होते. मशीद लांब आहे, तेव्हा थोडी भाकर खाऊन आराम करून जा. परत पोचायला त्रास होईल. उन्हात जाऊ नका असा तो प्रेमाने आग्रह करू लागला. तेवढ्यात बेडकाचा आर्त स्वरात आवाज येऊ लागला. तो त्याच्या कानावर पडताच, हा बेडूक का बरं ओरडतो असं म्हणून त्याने विचारलं. मी म्हटलं, नदीकाठी एक बेडूक संकटात सापडून ओरडत आहे. वाटसरूचा विश्वास बसेना. तो जवळ गेला तर खरंच एका सापाने एका बेडकाला पकडले होते. तो पळत परत आला आणि म्हणाला की खरोखरच एका मोठ्या सापाने बेडकाला धरले आहे. बेडूकही मोठा आहे, पण तो शेवटी सर्पाचाच फराळ आहे. आता तो बेडूक संपणार. तेव्हा मी म्हणालो, तो कसा संपेल? मी आहे ना येथे. मग माझा का उपयोग? मग त्याला घेऊन मी त्याच्या जवळ जाऊ लागलो. तो वाटसरू म्हणाला की ही जागा फार आखूड आहे, इथून पळता येणार नाही, तेव्हा आपण जपून जा. मग मी जवळ जाऊन तेथे म्हटले, अरे वीरभद्रप्पा, तू सापाच्या योनीत आलास आणि चन्नबसप्पा बेडकाच्या, तरी पण तुझं वैर संपत नाही. का बरं असं? असं म्हणता सापानं बेडूक सोडला. बेडूक टणकन उडी मारून पळून गेला आणि झाडीमध्ये नाहीसा झाला. सापही पाण्यामध्ये गायब झाला. हे बघून वाटसरू अवाक झाला. त्यानं विचारलं की कोण हा चन्नबसप्पा आणि वीरभद्रप्पा, आणि तुम्ही बोलता सापानं बेडकाला सोडून का दिला आणि पळ का काढला? मग चिलीम ओढता ओढता मी त्याला त्याची हकीकत सांगितली. माझ्या गावाहून जवळच एक जुने महादेवाचे देऊळ होते. त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी तिथले खेडूत जमा झाले आणि त्यांनी एका धनिकाला गळ घातली. पैसे गोळा केलेले त्याला दिले आणि त्याला पुढाकार घेण्याची विनंती केली. पण तो अत्यंत चिक्कू होता. स्वतःचा पैसा न घालता सावकाश काम करवी. काम आपून राहिले म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा पैसा एकत्र केला आणि पुन्हा त्याला विनंती केली. पण धनिकाला काही फरक पडला नाही आणि काम रेंगाळतच राहिले. एका रात्री देव त्याच्या पत्नीच्या स्वप्नात आला आणि म्हणाला की तू देवळाला घुमट बांध, तो पूर्ण कर. तू खर्च करशील त्याच्या शतपटीने देव तुला देईल. तिनं सकाळी उठल्यानंतर पतीला तो दृष्टांत सांगितला, पण त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हणाला की मी तो दोघे तिथेच असताना देव तुझ्या स्वप्नात आला, मग तो मला का नाही भेटला? त्याला बहुतेक आपल्या दोघात भांडणं लावायची असतील असं म्हणून त्यानं त्याची टर उडवली. त्यानंतर पुन्हा एकदा देव त्याच्या पत्नीच्या स्वप्नात आला
आणि म्हणाला की तुझे जे काही थोडेफार स्वतःचे पैसे आहेत ते दे. देव हा भक्ताचा भाव पाहतो. पैसा कमी की जास्त याने त्याला फरक पडत नाही. त्याप्रमाणे तिने आपले दागिने विकून त्याचे पैसे देवासाठी वापरायचे ठरवले. हे ऐकताच धनिक पुन्हा अस्वस्थ झाला. त्याला वाटलं की या बाईला खूळच लागला आहे. म्हणून काहीतरी करून तिला गप्प बसवण्यासाठी आणि त्याने सर्व दागिन्यांची किंमत 1,000 रुपये ठरवली आणि त्यासाठी एक नापीक जमीन तिला देऊन टाकली. दागिने आपल्या ताब्यात घेतले. तो म्हणाला की तू देवाला दे आणि तुझ्या कर्जातून मुक्त हो. त्याप्रमाणे तिनं ती जमीन देवाला दिली. ही जमीन खरं तर डुबकी नावाच्या एका अनाथ बाईनं गहाण ठेवलेली जमीन होती. तिने 200 रुपयाच्या कर्जासाठी ती जमीन त्या धनिकाकडे गहाण ठेवलेली होती. पण स्वार्थी धनिकाने पैशासाठी कवडी मोलाची ती जमीन देवाला दिली. त्यानंतर काही दिवसांनी तो धनिक, त्याची पत्नी आणि डुबकी या सर्वांचे मृत्यू झाले. धनिकाचा जन्म त्याच गावाचे मथुरा शेजारी एका गरीब ब्राह्मणाकडे, डुबकी देवळाच्या गुरुवाकडे, तर धनिकाची बायको त्या देवळाच्या पुजाऱ्याकडे, असे ते त्यांच्या पुनर्जन्मात जन्मले. पुजारी माझा भक्त होता. तिला घेऊन तो मजकडे येत असे. त्याने मुलीचे नाव गौरी ठेवले. पुढे गौरी उपवर झाली, पण पुजाऱ्याने खूप प्रयत्नही करून तिचे लग्न जमेना. त्याने माझी करुणा भाकली आणि म्हटले की पोरीचे कुठे जमत नाही. मी म्हटले की तिचा वर येतो आहे, तू काळजी करू नको. इकडे वीरभद्र म्हणजे पूर्वजन्मीचा धनिक, हा जो एका गरीबाच्या घरी जन्मला होता, तो मोठा झाला. पैसा मिळवण्यासाठी तो घरातून निघाला. तो पुजाऱ्याकडे आला. त्याच्या वागण्याने सर्वांना तो आवडू लागला आणि गौरी व त्याचे लग्न करण्याचे विचार पुजाऱ्याच्या मनात आले. त्याचे लग्न त्याप्रमाणे त्याने लावून दिले. लग्नानंतर तो पुजारीकडेच राहू लागला. पण त्याची त्याला लाज वाटे व तो मला मधून मधून भेटून विचारी की मला पैसा केव्हा मिळेल. मी म्हटलं की तुझा भाग्यकाळ येईल आणि तुला भरपूर धन मिळेल. पुढे दैवी चमत्कार होऊन त्या जमिनीचे भाव वाढले. खाजण जमिनीला खूप भाव आला. एका श्रीमंताने ₹1,00,000 त्यासाठी देण्याचे ठरवले. सौदा ठरल्यानंतर त्याने अर्धे पैसे दिले व उरलेले सव्याज 2,000 दरवर्षी याप्रमाणे देण्याचे ठरले. पण मग गुरव म्हणजे गुरव चन्नबसप्पा म्हणजे पूर्वाश्रमीची डुबकी हे तिथे गेले आणि म्हणाले की अर्धे व्याज मी गुरव असल्याने मला द्यायला लागेल, तो माझा वाटा आहे. वीरभद्राला ते आवडले नाही. दोघे भांड्यात माझ्याकडे आले. मी त्यांना सांगितले की जमीन गौरीची आहे, कारण ती पुजारीची वारस आहे. बाकीच्यांना तिथे हक्क सांगता येणार नाही. पण ते त्या दोघांना पटले नाही. वीरभद्रप्पा रागावून म्हणाला की तुम्हाला गौरीचा हक्क स्थापून ही जमीन खरं तर तुम्हालाच लाटायची आहे. मी थक्क झालो आणि गप्प बसलो. त्यानंतर गौरीने मला भेटून हे भांडण मिटवण्याची विनंती केली. मी तिला सांगितले की पैसा तुझाच आहे, चन्नबसप्पा याचाही तू विचार घे व त्याप्रमाणे खर्च कर. व्याजाची निम्मी रक्कम त्याला दे. असे म्हणताच पुन्हा वीरभद्रप्पा व चन्नबसप्पा भांडत आले. वीरभद्र रागाने बेफाम झाला व चन्नबसप्पाला तुझे तुकडे करून खाईन गिळीन असे म्हणाला. चन्नबसप्पा घाबरला आणि मला शरण येऊन तो म्हणाला की माझे रक्षण करा. मी म्हटले की मी तुझं रक्षण करीन. पुढे वाताने वीरभद्र हा मरण पावला. त्याचप्रमाणे त्या भीतीने ग्रास